This is how I'm looking. आणि माझा 2026 चा गोल होता की आजी आणि मम्मी कसे रिॲक्ट केले. मी अजिबातच ऑइल नाही घेत, मी अजिबातच शुगर नाही घेत आणि मी खूप 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 खुश आहे. माझं हॅलो गाईज, आज आहे 9 एप्रिल. आता 3:45 झालेले आहेत आणि आज मी आय थिंक मध्ये मी खूप टाइम म्हणलेली होती की आपण ब्लॉगची सुरुवात करूयात, परत ब्लॉग रिझ्यूम करूयात वगैरे वगैरे, बट झालं नाही असं म्हणू शकता. बिकॉज ऑफ काही ना काही होतं, या फिर काही ना काही करत होते, या फिर प्रिपरेशन करत होते असं म्हणू शकता तुम्ही. बट हां, मी कशासाठी बनवते आता. आज उद्या फर्स्ट ब्लॉग अपलोड होत आहे. उद्या माझा बर्थडे आहे, उद्या 10 एप्रिल आहे 2026 आणि फर्स्ट ब्लॉग जात आहे. अँड आय एम सो मच हॅपी बिकॉज ऑफ लॉंगेस्ट टाइम पासून माझं ड्रीम होतं की एक युट्यूब चॅनल असावं आणि मी युट्यूब चॅनल काढावं. अँड इव्हेंच्युअली दॅट्स हॅपनिंग. आय एम सो मच हॅपी. ऍक्च्युअली मी आधी जेन्युअनली बघायला गेलं तर मी फक्त ब्युटी काढणार होते, बट जेव्हा मी ब्युटीचे व्हिडिओ वगैरे शूट करायचे तर माझी नॅचरली मराठी उभी यायची. मला असं वाटलं की ओके ठीक आहे, चला लेट्स स्टार्ट, म्हणजे मराठी स्टार्ट करत. इफ जरी हिंदी जरी लाईक नॅचरली जर का नाही आली तर मराठीमध्ये करू शकतो आपण खूप काही काही. बिकॉज आय एम महाराष्ट्रीयन आणि मी महाराष्ट्रातच राहिलेली आहे, मी महाराष्ट्रातच वाढलेली आहे. सो मी कधी महाराष्ट्राच्या बाहेर अशी कुठे एज्युकेशनसाठी पण नाही गेलेली आहे. मी बेसिकली महाराष्ट्रातच झालेलं आहे. सो मग माझं असं होतं की फ्रेंड्समध्ये असं नॅचरली हिंदी येते, म्हणजे हिंदी गुड आहे, बट असं असतं ना की ओके तुम्ही कॅमेरावर शूट करता तर तुम्ही नर्वस आहात खूप जास्त. मग तशी हिंदी येत नव्हती जशी की मी नॅचरली विदाऊट कॅमेरा असते. थोडीशी अशी वाटत होती की आय एम नॉट टू मच कॉन्फिडंट, या फिर माझं बोलायला कॉन्फिडन्स नाही असं वाटत होतं. सो मी मग मराठी पण स्टार्ट केलं आणि उद्या मी फर्स्ट ब्लॉग टाकत आहे. मी फर्स्ट ब्लॉग आय थिंक शूट करायला जानेवारीमध्ये स्टार्ट केलेलं. मला एक्झॅक्टली डेट तरी नाही माहिती, डेट मी चेक करते. हो, अच्छा ओके. आम्ही फर्स्ट ब्लॉग शूट केला होता 12 जानेवारी 2026 आणि माझा 2026 चा गोल होता की एनी हाव आपण ब्लॉग या फिर काही पण होते यावर्षी युट्यूब स्टार्टच करायचं. बिकॉज ऑफ माझं 2024 पासून म्हणजे असं विजन होतं की मी स्टार्ट करावं, बट मी आधी होल अँड सोल कॉन्टेंटमध्ये येणार नव्हते. मी साईड बाय साईड काहीतरी करत करत मी कॉन्टेंटमध्ये येणार होते, बट तसं काही झालं नाही. 2025 मध्ये आजी आजारी पडली थोड्या टाइमसाठी आणि 2025 मध्ये माझ्या म्हणजे शिरिंदाईचा भाऊ आदिराज, त्याचा म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा, त्याचं लग्न होतं. सो मध्ये त्याच्यामध्ये खूप टाइम गेला. इव्हन थोड्या टाइमनंतर आजीच आजारी पडली, त्याच्यामुळं झालं नाही असं तुम्ही म्हणू शकता. आणि मग या जानेवारी आणि ह्याच्या त्याच्यामध्ये खूप टाइम माझा मूड नसायचा करायचा. माझ्या बहिणीने मला खूप पुश केलं. जेव्हा पण माझा कॅमेरा लावायचा आहे, फिर नॅचरली आपण कॅमेरा पर्सन असतो या फिर आपण हर एक गोष्ट कॅमेरावर शूट करत नसतो. सो माझी बहीण ऑलवेज फर्स्ट इनिशियल डेजला माझी बहिणीने खूप एफर्ट्स दिलेले. तिनेच ऍक्च्युअली हर एका टाइमसाठी दिदी शूट कर, दिदी हे कर, दिदी ते कर, ती खूप हे करायची आणि समटाइम्स तीच लीड करायची मोस्ट ऑफ द टाइम ब्लॉगला वगैरे वगैरे. बट मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे व्लॉग आहेत तर घरचे सगळेजण असतील करतील वगैरे वगैरे, त्याच्यामुळे काही नाही, त्याचं काही नाही. बट नंतर मी मध्ये ब्लॉग थोड्या टाइमसाठी सुटले या फिर दुसऱ्या कामामध्ये कॉटअप झाले असं म्हणू शकता. आणि हळूहळू मला या वर्षीच्या जूनपर्यंत ऍक्च्युअली माझं एक टार्गेट होतं. मी विजन बोर्डवर पुट केलेलं ते टार्गेट. बट आता करत करत माझं बर्थडे जवळ आला आणि माझं बर्थडे उद्या आहे 10 एप्रिल आणि मी फर्स्ट ब्लॉग तेव्हा अपलोड करणार आहे. इव्हन माझ्या हिंदी चॅनल बरोबर माझी फर्स्ट रील ऑफिशियल एज अ कॉन्टेंट क्रिएटर उद्या जात आहे आणि उद्या सगळे चॅनल ऍक्टिव्हेट होतील. आणि आय डोंट नो किती कन्सिस्टंट होऊ शकते, म्हणजे माहित नाही की कसं जाईल काहीच, बट आय एम सो मच एक्सायटेड. लाईक नेक्स्ट इयर आफ्टर 1 year एक्झॅक्टली आय होप मी हा व्हिडिओ बघावा आणि आय होप सगळे पॉसिबिलिटीज कम्प्लीट झालेले असावे जे मी विचार करले होते या फिर विचार करणार आहे. आय डोंट नो, ते नसतं का आजकाल इंस्टाग्रामवर चाललेलं आहे की तुम्ही 1 year अगोदर काहीतरी तुम्ही तुमच्या सेल्फला बोला आणि आफ्टर 1 year तुम्ही एक्झॅक्टली त्या सेल्फला तुम्ही हे करा. मी तोवाला एक कॉन्टेंट शूट करून ठेवा आणि नेक्स्ट इयर मी तो एक्झॅक्टली रेकॉर्ड करेन माझ्या बर्थडेला आणि नेक्स्ट इयर माझ्या बर्थडेला मी अपलोड करेन. अँड आय एम हॅपी. आता मी जसं व्लॉग जेव्हा शूट केलेले तेव्हा मी इंट्रो या फिर आउटरो शूट नाही केलं, मी जस्ट असं कॅज्युअली जे होतं गेले बिट्स अँड पीसेस शूट केलेले होते.
आणि मी आता त्याचा इंट्रो आणि आउट्रो बनवत आहे. आणि तसं मी रेडी खूप होते, म्हणजे लाईक बट मी कधी फोटो काढत नव्हते. सो मला नाही का काय म्हणते, आपलं डीपी ठेवण्यासाठी पण फोटो भेटत नव्हते माझे, किंवा डीपी काय ठेवू. मी काल परवाच फोटोशूट केला आणि मी तेच सगळे डीपीज ठेवलेले आहेत. आणि हर एका फोटोच्या मागे काही ना काही मिनिंग आहे. इव्हेंच्युअली व्हॅन मला असं वाटेल की मी ते मिनिंग शेअर करण्यासाठी रेडी असेल, तेव्हा मी ते ऑफकोर्स मिनिंग शेअर करेन. आणि तुम्हाला ते माझी स्टोरी टाईप सांगेन की मी हा डीपी काय ठेवलेला आणि हा डीपी का नाही ठेवलेला, एव्हरीथिंग. सो बघूया, आय एम हॅपी अँड एक्सायटेड. आणि मी आता फर्स्ट व्लॉग आज मी शेड्यूल करेन उद्यासाठी. उद्या 11:11 मी फर्स्ट व्लॉग शेड्यूल करणार आहे, बिकॉज ऑफ माझी बहीण. आणि म्हणजे माझी बहिणीने म्हटलं की 11:11 आपण टाकूयात. सो मी उद्या 11:11 एंजल नंबर, आय बिलीव्ह युनिवर्स, मॅनिफेस्टेशन, हे ते. सो अपलोड करेन आणि आय होप तुम्हाला आवडेल. आय होप, माहित नाही. नेक्स्ट डे. हॅलो, आज आहे 10th एप्रिल. मी काल जसं म्हणलं होतं की मी काल व्हिडिओ शेड्यूल करून झोपले होते, आणि आता वाजलेले आहेत 2 आणि सगळे व्हिडिओज अपलोड झाले, हिंदी, मराठी, रील, सगळ्या चॅनलवर अपलोड झाले. आणि सो मच हॅपी बिकॉज ऑफ सगळेजण, माझे सगळे फ्रेंड्स, फॅमिली सगळे खूप हॅपी आहेत. आणि माझ्या मम्मीने पण माझे व्लॉग्स, मी अजून तिला दाखवले नाही, मी तिचे रिॲक्शन व्हिडिओ आता इथे ह्याच्यानंतर नेक्स्ट पुट करेन की आजी आणि मम्मी कसे रिॲक्ट केले फर्स्ट व्लॉगला. माझा भाऊ अजून झोपलेला आहे. आणि आज आम्ही रात्री बाहेर खायला जाणार आहोत, मी, माझा बेस्ट फ्रेंड, मम्मी आणि माझा भाऊ. दॅट्स इट. आम्ही 4 लोक जण बाहेर खायला जाणार आहोत. आणि मी खूप 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 खुश आहे. माझं लॉंगेस्ट टाइमचं ड्रीम युट्यूब स्टार्ट करायचं स्टार्ट झालेलं आहे. आय नो कन्सिस्टंट राहणं थोडंसं हार्ड आहे, आणि इट्स मी बेट घेते माझ्यावरच की मी माझ्यावरच प्रेशर पुट करत आहे, नाही करायचंच आहे, काही पण होऊ दे. सो आणि व्ह्यूज पण खूप मस्त आलेत. माझ्या सगळ्या सिस्टर्सनी पण मला मेसेज करून, ओ खूप छान करते, थंबनेल खूप गुड आहे, हे ते. ऍक्च्युअल मध्ये बिहाइंड द सीन्स थंबनेल, डिस्क्रिप्शन, हे ते करायला खूप खूप म्हणजे खूप एफर्ट्स लागतात. खूप नोटीस करावं लागतं की तुम्ही काय घालणार आहात, काय नाही घालणार आहात, हे ते. आणि मी हॅपी. मी आज आंघोळ करून देवाच्या पाया पडून बसलेली आहे जेव्हा उठल्यानंतर. आणि जेव्हा लाईव्ह झालं तेव्हा माझा फ्रेंड संकेत माझ्यासोबत होता. ऑल्दो मी शूट नाही करू शकले मी, बट हे असं शूट केलं की युट्यूब काउंटडाऊन देत होतं, मी शेड्यूल केलेलं ब्लॉगचं, आणि मी ते रेकॉर्ड केलेलं आहे बिट्स अँड पीसेस, आणि मी तुम्हाला इथे पुढे त्याचे टाकेन. आणि आय एम हॅपी. आता मी आजपासून मी हिंदी ब्लॉग स्टार्ट करते. आणि हिंदी ब्लॉगमध्ये माईट बी थोडेसे समटाईम्स तुम्हाला काहीतरी रिपिटेटिव्ह पण वाटेल इफ तुम्हाला इकडचं तिकडं, बट ते हिंदीमध्ये असेल. आणि हिंदी मी बघू वीक मधनं एकदा या 15 डेज मधनं एकदा छोटे मोठे पिट्स अँड पीसेस, बिहाइंड द सीन्स, मी कसे शूट केले, काय शूट केले, तसं टाकेन. फ्लॅशबॅक. End of flashback. मी तर संगीतच्या आजीसोबत बसलेली होते चहा पीत, बिकॉज आम्ही वीकमधनं 1 डे तर असा असतो की मी आजीसोबत बसून चहा पिते, 1 तास आजीसोबत टाइम स्पेंड करते. आजीला पण बरं वाटतं आणि मला पण बरं वाटतं. मला पण त्यांच्या खूप साऱ्या स्टोरीज आणि गोष्टीज ऐकायला भेटतात, या फिर काहीतरी मस्ती चालू असते आमची. आणि मला ती सवय पण लागली आजीसोबत बसायची, करायची. सो मला मजा येते. मी तर आजीला विचारत होते की आपण बाहेर खायला जायचं का, आपण जाऊयात. तर आजी म्हटले हो जाऊयात ना. मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे, आज नाही, आपण उद्या नाही तर परवा वगैरे जाऊयात, तुम्ही, मी, संकेतची मम्मी, संकेतचे पप्पा आणि संकेत. तर आजी म्हटले हो ठीक आहे जाऊयात. कसं असतं ना की त्यांना पण एक टाइम स्पेंड करायला मिळतं, बाहेर खायला मिळतं, या फिर बाहेर जायला मिळतं. नाहीतर जे ओल्ड पीपल असतात, जे आजी आजोबा असतात, ते बाहेर कुठे जात नाहीत. बाहेर आपण खायला वगैरे वगैरे घेऊन जायला हेच एक एखाद दुसरं ओकेजन असतं.
सो छान वाटतं त्यांना पण आणि मला पण. सो त्याची नेक्स्ट क्लिप मी लावेन पुढे. मी जास्त असं काही नाही शूट केलं, बस आम्ही गेलो आणि खाल्लो. एक छोटीशी क्लिप असेल, दॅट्स इट, तेवढीच असेल. आणि तू 3 खाल्ली आणि 5 खाल्ली. 2 खाल्ली 5 8 2 10 मी 6 खाल्लो तरी पण तू 4 खाल्ली मी 7 खाल्ली. 7 4 11 आणि 2 13 3. हा 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 हे बरोबर आहे. 3 तू खाल्ला. तू 7 खाल्ली तू 4 खाल्ली. व्हिडिओ आहे खप खाताना आधी इलास्टिक One eternity later. हॅलो गाईज, मी बर्थडे पार्टीला जात आहे. मी विचार केला की मेकअप व्हिडिओ शूट करावा 10th एप्रिलचा. ऑफकोर्स आतापर्यंत तुम्ही माझी फर्स्ट रील पाहिली असणार, फर्स्ट ब्लॉग पाहिला असणार, आणि ऑल्सो माझी फर्स्ट रील. विचार केला की व्लॉग शूट करावा, सो मी शूट करत आहे. मी मार्सचे लिप बाम मला आय थिंक नायकावर ऑर्डर केल्यानंतर फ्री आलं होतं, सो मी ते यूज करत आहे लिप बाम. जस्ट हे लाईक एक फ्रेश कलर टेंट देतं. सी यू कॅन थोड्या वेळाने हा कलर चेंज होईल, तुमच्या टोननुसार हा कलर येईल. तुम्हाला दिसतो का? मी डॉट इन कीची मॉइश्चरायझर लावत आहे. सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील. स्किन सॉफ्ट आणि फ्लॉलेस वाटायला तुम्हाला गुड मॉइश्चरायझरची गरज असते. मी स्नेल न्यूसंट यूज करत आहे थोडंसं एक्स्ट्रा ग्लो द्यायला, बिकॉज ऑफ मला हे खूप आवडतं. मी स्नेल न्यूसंट यूज केलेला आहे, मस्त आहे. अंडर द मेकअपसाठी गुड प्रोडक्ट आहे. सो मी 5 मिनिट थांबेन आणि मग त्याच्यानंतर मी थोडंसं ड्राय होऊ दे आणि मग मी मेकअप स्टार्ट करेन. आता मी प्रायमर लावत आहे. मी एल्फचं प्रायमर यूज करत आहे, जस्ट पी साइज अमाउंट. जस्ट मी माझ्या टीझोन, बिकॉज मला इथे खूप सारे पोर्स आहेत आणि इथे मेकअप गुडली सेट व्हावं, दॅट्स वाय मी प्रायमर यूज करते. आणि प्रायमर लावून पण 5 मिनिट थांबा, ते थोडं प्रायमरला सेट होऊ द्या. मी एलेगल प्रोचं कलर करेक्टर घेत आहे. खूप जास्त झालंय गाईज, प्लीज ट्रस्ट द प्रोसेस. 5 मिनिट ह्याला वाळू दे, 5 मिनिट ह्याला थोडंसं ड्राय होऊ दे. मग त्याच्यानंतर आपण कन्सिलर लावूयात आणि आधी आय मेकअप करून घेऊयात, मग त्याच्यानंतर पुढच्या ह्याला वळूयात आपण. मी यूज करत आहे मेबेलिनचं कन्सिलर. मेबेलिनचं कन्सिलर. मी हुडा ब्युटीचं पावडर घेऊन थोडंसं ह्याला सेट करत आहे, कलर करेक्टरला. सॉरी, थोडंसं वाळल्यानंतरच सेट करा. देन अगेन माझं फेवरेट कन्सिलर, पॅकचं स्टुडिओ फिक्स इन शेड 320. ब्रशनी ब्लेंड करा गाईज. मी आता ब्लेंड करून येते. ब्लेंड करून झालेलं आहे. मी मेबेलिनचं कन्सिलर घेते. तर गाईज मी आता के ब्युटीचं फाउंडेशन घेतलेली आहे आणि शेड मला माहित नाही, मी नंतर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. मी जास्त काय असं हेवी बेस असं नाही करणार आहे, म्हणजे मी फुल कव्हरेज नाही ठेवत आहे. रेडी आहे गाईज. आता मी NYXचं सेटिंग स्प्रे यूज करते. वेट फॉर 5 मिनिट्स. हुडा ब्युटीचं पावडर यूज करत आहे बेक करण्यासाठी. गाईज मी पॅकचं आय शॅडो पॅलेट यूज करत आहे. मी फर्स्ट टाइम ही पॅलेट यूज करत आहे, बाय द वे. दिस इज माय फर्स्ट हाय एंड पॅलेट. 15 minutes later. सॉरी गाईज, मी आय मेकअप करून आलेला आहे बिकॉज ऑफ खूप लेट होत आहे आणि मी क्विकली आय मेकअप करून आलेली आहे.
गाइस लुक एट द मेस. चला मला खूप लेट झालेला आहे, मी जाते. बाय बाय. दिवानी हंडी बाय ग्रीन मध्ये येते ना थोडी. दिवानी हंडी नाही आहे. कोस्टा दिसून हंडी आहे. मम्मीचा फुल बॉडी चेकअप करतात का? करते. हॅलो गाईज, मी आता किती वाजलेत? आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि मी जस्ट आलेली आहे. आम्ही डिनरला बाहेर गेलेलो, मी, मम्मी, माझा बेस्ट फ्रेंड संकेत आणि माझा भाऊ, त्याचे तुम्ही क्लिप्स आता बघितले असतात. आजचा दिवस खूपच मस्त होता. आय एम नॉट हॅपी. आज चॅनल स्टार्ट झाला, हिंदी चॅनलचे व्लॉग केलेत मी. आय थिंक मी खूपच मेकअप फार फास्ट झाला, बट दिस इज हाऊ आय एम लुकिंग. दिस इज माय आउटफिट. दिस इज लुकिंग सो प्रिटी, नाईस अँड आय एम हॅपी. फ्रुटफुल डे होता. आताच मी संकेतच्या मम्मीसोबत बसले होते आईस्क्रीम खात, नॅचरलचं जॅकफ्रूट, आणि घरी येऊन मस्त खाल्ले आणि सगळं आजचा डे एंड झालेला आहे. आय एम हॅपी. आता मी काही कॉल्स करते, मला शिरीनताईचा कॉल आलेला आणि खूप साऱ्या लोकांनी खूप साऱ्या गोष्टी, खूप छान पण दिसत आहे. चलो बाय बाय, सी यू. Eventually. हाय गाईज, आज आहे 18 एप्रिल आणि रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. मी आता बाहेर जात आहे आणि मला आठवलं की ओ शेट, हा पार्ट ब्लॉगचा लास्ट ठेवायला पाहिजे. तसं तर नॉर्मली हा माझा बर्थडेचा डिनर असेल संकेतच्या फॅमिलीसाठी. नॉर्मली मी असंच म्हटलं की काका काकू चला आपण खायला जाऊयात बाहेर, आणि मग काका काकू म्हणले हा ठीक आहे चल जाऊयात म्हणून. मी आता टीव्हीचं टोनर लावलं आणि मॉइश्चरायझर लावलं होतं डॉटनकीचं. हा बर्थडेच्या व्लॉगचा लास्टचा पार्ट असेल, म्हणजे ह्याच्यानंतर मी माझा बर्थडे व्लॉग पोस्ट होईल. मी म्हटलं मी 10 डेज नंतर मी पोस्ट करेन. आय नो थोडे बहुत हे ओल्ड व्हिडिओज होते खूप सारे आधीचे, मला माहिती त्याच्यात खूप सारं काय म्हणते आपला आवाज नाहीये, हे नाहीये, बट मी तो व्हिडिओ ह्याच्यासाठीच ठेवला की म्हणजे ते व्हिडिओ मी ह्याच्यासाठीच ठेवले की जस्ट माझी सुरुवात कुठून झाली या फिर काय नाही. त्याच्यामुळे मी ते ब्लॉग ठेवले, मुद्दामून टाकले आणि ते फास्ट पोस्ट करून संपून टाकावेत. मी फेबमध्ये काहीच हे नाही केलं शूट, नॉर्मली फेबमध्ये नाही केलं आणि मार्चमध्ये पण नाही केलं. बाकीच्या खूप साऱ्या गोष्टीत मी कॉटअप झाले होते. आता मी सिरम युज केलं कोसारेक्स पेप्टाइड स्किन बुस्टर. मी स्किन केअर खूप, माझा बेस स्किन केअरचा खूप गुड असतो. मी स्किन केअर खूप करते, दॅट्स माझी स्किन नॉर्मली पण खूप जास्त रिॲक्ट नाही करत. आणि मी खाते पण खूप चांगल्या गोष्टी. मी अजिबातच ऑइल नाही घेत, मी अजिबातच शुगर नाही घेत, म्हणजे अशा काहीच गार्बेज अशा गोष्टी मी फीड नाही करत. दॅट्स वाय मला स्किन म्हणजे आधी माझी खूप ऍक्ने प्रोन स्किन होती, तेव्हा मी खूप चिप्स खायचे, खूप काय काय खायचे. हळूहळू मी ते सगळं स्टॉप केलं. मी चिप्स बंद केलं, मी कोक बंद केलं, या फिर 7up वगैरे जे पण काय आपण खात होतो ते सगळं मी स्टॉप केलं. आणि त्याच्यानंतर माझी स्किन ऑटोमॅटिक त्या हेल्दी गोष्टीला रिॲक्ट केली. आता मी नॉर्मली मखाणे खाते. इफ मला कुरकुरेची क्रेविंग झाली तर मी मखाणे खाऊन घेते. गोडची क्रेविंग झाली तर मी इधर अंजीर खाते या फिर खजूर खाते. मी अशा गोष्टी करते. आणि चहा पण पिते मी खूप जास्त चहा, म्हणजे मला चहा खूप आवडतो, चहा पिते, बट मी लेस शुगरवाला चहा पिते. अजिबातच शुगर मी जास्त अजिबात घेत नाही. लाईक 1 कपासाठी हाफ स्पून पेक्षा कमी शुगर घेते मी. तळलेलं तर मला अजिबात आवडत नाही. तळलेलं नाही, म्हणजे बेसिकली माझा बेसच नाहीये की मी तळलेलं काहीतरी खावं जास्त. सो त्याच्यामुळे ते थोडंसं गुड होतं, बेटर वाटतं की त्याच्यामुळे स्किन पण खूप गुडली रिॲक्ट करते माझी. आणि हा, मी पाणी खूप पिते, म्हणजे मी दिवसाचे 3 ते 4 लिटर पाणी पिते आरामात. पाणी इज अ नेसेसरी. म्हणजे तुम्ही किती पण ट्रॉपिकल वर्ण जरी लावत असाल, समटाइम्स तुमची बॉडी मधून तुम्ही काय फीड करताय, दॅट्स इम्पॉर्टंट. मोर दॅन स्किन केअर मध्ये वर्ण काय लावताय ह्याच्यापेक्षा तुम्हाला ऍक्ने असतील, हे असतील तर
तुमचं गट फिक्स करा. मग ऑटोमॅटिकली थोडेसे ट्रॉपिकल वरनं तुम्ही करू शकता. बट तुमचं जर काही तुम्ही काही पण खात आहात आणि तुम्ही स्टील स्किन केअर करत आहात, आय डोंट थिंक सो ते रिॲक्ट एवढं गुडली रिॲक्ट करा. तुम्ही एक्सपेन्सिव्ह काय म्हणतात सिरम घ्याल या फिर हे कराल ते कराल, तुम्ही स्टील जर का तुम्ही हेल्दी फूड खात नाहीये या फिर काही नाही करत आहेत, तर मला नाही वाटत की तुम्ही असं एक्सपेन्सिव्ह थिंग्स या फिर एक्सपेन्सिव्ह सिरमवर तुम्ही गोष्टी स्पेंड करायला पाहिजे. मी मेबलिनचं फिटमी काय म्हणतात फिटमी मॅट जे पण काही आहे, ह्याला काहीतरी म्हणतात, मी विसरले. प्रेस पावडर, राईट, प्रेस पावडर. मी खूप मिनिमल असं बाहेर जाताना नॉर्मली तर जास्त मिनिमल, जेव्हा मला ऍक्च्युली करायचं असतं ना तेव्हा मी तुम्ही हा व्लॉग बघाल ना, मी नाही का ऋषभ शर्मा म्हणून आहे त्याच्या मी कॉन्सर्टला गेलेले परवा 22 मार्चला होतं. त्या कॉन्सर्टला मी गेल्यानंतर मी जवळजवळ 1.5 hour मेकअप केला होता. तो मेकअप म्हणजे मी मेकअप पण खूप हेवी बेस करते, बट जेव्हा असं नॉर्मली कॅज्युअली जायचं असेल कुठं फॅमिली सोबत वगैरे तर मी हाच ठेवते. मी काय असं जास्त फॅन्सी करून जात नाही. बट मी कुठे बाहेर फ्रेंड सोबत जाते फिर हे करते मी फुल ग्लोन आउट जाते. ऍक्च्युली मला आवडतं. पण एक प्रो टिप देऊ का, जेव्हा पण तुम्ही लाईक फुल फेस मेकअप करता ना तेव्हा आयब्रोला काय म्हणतात आपलं आयब्रो जी असते ना स्किन केअरच्या अगोदर करायला पाहिजे. म्हणजे भले ते आयब्रो वॅक्स वगैरे वगैरे नसतं का, त्या आधी करायचं. म्हणजे कसं जसं की आपलं स्किन केअर जेव्हा आपण सिरम वगैरे वगैरे लावतो ना तर मग हे बसत नाही आयब्रो मध्ये, पावडर वगैरे वगैरे बसत नाही. आणि मग लास्टला थोडंसं ब्रश करायचं आणि परत अगेन आयब्रो थोडीशी फिल करून घ्यायची. आयब्रो सेट होत नाही इफ तुम्ही नंतर फर्स्ट टाइम सिरम वगैरे वगैरे केलं असेल तर. आता मी फक्त डिरेक्ट कॅमेरामध्ये बघते आणि मग हे करते. सो आयब्रो करू नये. तुम्हाला दिसतात का किती वाढलेत? हे कॉन्स्टंट एक जगल असतं. इफ तुम्ही जर का कंटिन्युअसली आयब्रो करायला पाहिजे या तर हे करायला पाहिजे. दॅट्स इट. मी ऑलरेडी मी सोराईची लिप बाम लावली होती आधी. व्हेरी गुड लिप बाम. सोराईचे दोन्ही प्रोडक्ट काय म्हणतात लिप बाम आणि मॉइश्चरायझर खूप मस्त आहे. ट्राय करा. नॉन स्पॉन्सर गाईज, काही स्पॉन्सर नाही आहेत. प्लीज सोराई जर का ऐकत असाल तर प्लीज मला स्पॉन्सर करा. मला लिपस्टिक पेक्षा लिप टिंट खूप आवडतात. जर तुम्ही बाहेर कुठेतरी जात असेल तर असे नॉर्मली रॅन्डम डेजला वगैरे. हो नो, वेट वेट वेट, आले. आय थिंक संकेत आला. येस आले. चेंज पण केलं ना आता करत आहे. पप्पा निघाले. सी बघ, मी एवढेच प्रोडक्ट यूज करून हे केले. मी चेंज करून येते. वेट, मी चेंज करून येते. 10 seconds later. चलो गाईज, आता मी जात आहे. बाय बाय, सी यू. बोलायची गरज होती. हॅलो गाईज, रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता खाऊन आलेलो आहोत. मस्त आउटिंग झालेलं आहे. आय लव्ह इट. मी कपडे चेंज करून येते आणि मग मेकअप रिमूव्ह करत करत तुम्हाला बोलते. जस्ट वेट फॉर 2 minutes. मी आत्ताच 11:30 वाजलेले आहेत आणि खूप भयंकर झोप येते. उद्या एक व्लॉग पण टाकायचा आहे बघायला गेलं तर. ओल्ड व्लॉग्स आहेत जानेवारीचे जस्ट आय थिंक लास्ट व्लॉग असेल हा आता उद्या जाणारा. त्याच्यानंतर आय डोंट थिंक सो की जानेवारीचे असतील. मग त्याच्यानंतर माझा बर्थडे व्लॉग आहे. बर्थडे व्लॉग मध्ये लाईव्ह केलेली हेते गोष्टी असतील, जास्त काही नसेल.
मस्करा काढते मी. फेस वॉश करून आलेली आहे मी. दॅट्स इट. छान मस्त झालं. संकेतचे मम्मी पप्पा मला पण ॲज अ मुलगी मानतात खूप. त्याच्यासोबत कनेक्ट माझा खूप जास्त आहे. बिकॉज ऑफ ते पण माझ्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करतात, काका काकू आणि आजी पण. त्यांचे तसं. आणि मी नंतर खूप लॉंग टाईम पासूनचे फ्रेंड्स पण आहोत. सो टचवूड मला ॲज अ फ्रेंड म्हणून, आणि तो माझा फर्स्ट ॲज अ मुलगा फ्रेंड म्हणून तो आहे माझ्या लाईफमध्ये. आणि एवढा माझ्या फ्रेंडशिपच्या हिस्ट्रीमध्ये तो लॉंग टर्म वाला माझा फ्रेंड आहे. जस्ट आता हा बर्थडेचा ब्लास्ट, आणि माझे खूप सारे ब्लॉगमध्ये आउट्रो नाही आहे. सो आता इथून पुढे हर टाइम मी आउट्रो वगैरे वगैरे देईन. आउट्रो या फिर इंट्रो 3-4 दिवसाचे क्लब करून आय थिंक वीकमधनं 2 टाइम्स व्लॉग या फिर वीकमधनं 1 टाइम व्लॉग बघायचं की कसं जाणार आहे, काय जाणार आहे. हा, मस्त होता दिवस गेलेला. मी यूज करत आहे ऑर्डिनरीचं नायसिनामाइड. काल मी लावले होते. काल मी काय लावलेले? ओ हा, मी काल थायमॅडॉल लावलेलं. एक दिवस थायमॅडॉल, एक दिवस आय थिंक नाईटला कधी कधी नायसिनामाइड या फिर मल्टीपेप्टाइड आणि या फिर रेटिनॉल, ॲडॅप्लिन आहे. असे खूप सारे कॉम्बिनेशन लेअरिंग करून लावत असते. या फिर हे काहीच एवढं काही म्हणजे असं काही नाही. मला असं वाटतं की 25 नंतर मी रेटिनॉल इंट्रोड्यूस करायला पाहिजे बिकॉज ऑफ कोलाजन ड्रॉप होतं आपल्या स्किनचं. सो इफ तुम्हाला स्किन केअर जर का आवडत असेल, हा स्किन हायड्रेटेड जर का पाहिजे असेल या फिर खूपच प्लम्प अँड स्किन जर का रिफ्लेक्टिव्ह वाटत असेल तर तुम्ही लावू शकता. बट इफ तुम्ही सनस्क्रीन जर का लावत नाही आहे सकाळी तर मला नाही वाटत की ओ एवढ्या सगळ्या गोष्टी हेल्प करतील. सनस्क्रीन नेसेसरी असतं. इव्हन तुम्ही जेव्हा माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे पण जायचे, माझी डर्मॅटॉलॉजिस्ट सगळे हे क्रीम देऊन पण ती म्हणायची की सनस्क्रीन लाव चांगली, मिनरल सनस्क्रीन. ओ तुम्हाला माहिती का की डिफरंट टाईपचे पण सनस्क्रीन असतात. करेन मी तो रील प्लीज वॉच. रील बघा. तसं लिप बाम पण SPF मॉर्निंग लावायला पाहिजे. माझं लिप बाम SPF वाली कुठली आहे? आय थिंक विश केअर का डर्माची समथिंग ते बघावं लागेल एकदा. रात्री असं दिसायला पाहिजे की ओ प्रॉपर तुम्ही ग्लिसरीन बॉल म्हणून झोपलेला आहात. स्किन एवढी रिफ्लेक्टिव्ह दिसायला पाहिजे. आणि 5 मिनिट थोडंसं त्याला ऍब्झॉर्ब होऊ दे स्किनमध्ये, मगच बेडवर पडा. लगेच बेड तुम्ही लावला आणि जर का बेडवर पडला तर आय डोंट थिंक सो ते काही कामाचं असेल. आता चलो, मला खूप सारी बकवास झालेली आहे. अशाच तऱ्हेने माझा बर्थडे व्लॉग आज क्लोज करत आहे. आणि मी हा व्लॉग तुम्हाला 21 मार्चला भेटेल. सो इफ तुम्हाला जर का माझ्या चॅनलमध्ये अजून काही पाहिजे असेल, काही पाहिजे असेल व्हिडिओ, प्लीज कॉमेंट डाऊन बिलो. आणि थँक्यू. यावर्षीचा बर्थडे खूप डिफरंट होता. मी खूप डिफरंटली सेलिब्रेट केलेला आहे यावर्षीचा बर्थडे. ह्याच्या आधीचे बर्थडे मी कसे सेलिब्रेट करत होते आणि काय करत होते त्याची स्टोरी टाईम अनदर आहे. मी तुम्हाला ती कधीतरी बसून एकदा सेट डाऊन व्हिडिओमध्ये सांगेन. बट यावर्षीचा जेन्युअनली बर्थडे माझ्यासाठी फार डिफरंट होता. आणि मी पण खूप साऱ्या डिफरंट गोष्टी ट्राय केल्यात यावर्षीच्या बर्थडेमध्ये माझ्या लाईफमध्ये इंटिग्रेट करण्यासाठी. सो यावर्षीचा बर्थडे फार फ्रुटफुल होता बघायला गेलं तर. आय एम हॅपी. मला तसं एक बर्थडेला रील पण करायचा होता बट तो झाला नाही. बट इफ मला जर का वाटलं तर मी करेन. आय एम ऑलमोस्ट 27 नाव. कॅन यू टेल? चलो झोपते आता. बाय बाय. इफ तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय बाय.